नमस्कार, सोनल्स किचन ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारा असा खमंग झणझणीत गरमागरम बटाटा वडा अगदी झटपट कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत. बटाटा वडे बनवण्यासाठी मी इथे 4 बटाटे कुकरमध्ये 3 शिट्ट्यांवर उकडून घेतले. उकडलेल्या बटाट्यांची सालं काढून घेतली आहेत. बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इतर काय साहित्य लागेल ते बघूयात आता. 1 चमचा मोहरी घेतली आहे, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद घेतली आहे, मिरचीचा ठेचा घेतलाय. ठेचा बनवण्यासाठी मी 4 तिखट हिरव्या मिरच्या खलबत्त्यात घालून कुटून घेतल्या. अशा प्रकारे जाडसर कुटलेली हिरवी मिरची बटाट्या वड्यामध्ये छान लागते. हाच मिरचीचा ठेचा मी इथे घेतलाय. 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट, चवीपुरतं मीठ आणि 10-12 कढीपत्त्याची पानं घेतली आणि स्वच्छ धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे. बटाटे आता आपल्याला हातानेच फोडून घ्यायचे आहेत. हे पहा, अशा प्रकारे बटाटे पूर्ण थंड झाल्यावरच फोडून घ्या. आता मी असेच थोडे मोठे तुकडे ठेवते. आपण जेव्हा भाजी फोडणीला घालू तेव्हा ते स्मॅश करून घ्यायचे. फोडणीसाठी कढईमध्ये 2 चमचे तेल घातलं. तेल तापल्यावर राई घातली. मोहरी तडतडल्यावर हिंग आणि हळद घालायची आणि त्यानंतर लगेच मिरचीचा ठेचा घालायचा. आवडत असल्यास 1 चमचा उडदाची डाळ फोडणीमध्ये घाला. त्यानंतर लगेच आलं लसूण पेस्ट घालायची. मसाले तेलात जळू नये म्हणून गॅसची फ्लेम स्लो ठेवायची. आलं लसूणचा कच्चेपणा थोडा जाईपर्यंत तेलात परतून घ्यायचं, खूप जास्त भाजायचं नाही. आता यामध्ये कढीपत्त्याची पानं घालते. मस्त फोडणीचा सुगंध पसरलाय. कोथिंबीर जी आपण घेतली होती त्यामध्ये थोडी कोथिंबीर यामध्ये घालते आता. फोडी छान अशा प्रकारे परतून झालेली आहे. आता यामध्ये बटाट्याच्या फोडी घालते. बटाटे फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घ्यायची. ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. भाजी टेस्टी बनली पाहिजे आणि त्यासाठी सर्व मसाले भाजीमध्ये छान मुरले गेले पाहिजे. त्यासाठी बटाटे स्मॅश करत मंद गॅसवर भाजी परतून घ्यायची. आता मीठ घालते चवीप्रमाणे. मंद गॅसवर भाजी अशा प्रकारे साधारण 5 मिनिटं परतून घ्यायची. आता बाकीची सर्व कोथिंबीर यावर घालते. बटाटा वड्यामध्ये स्टफ करण्यासाठी लागणारी भाजी आपली तयार झाली. आता ही भाजी एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवून देते. सारण थंड झाल्यावर आता याचे गोळे करून घेते. थोडेसे चपटे किंवा गोल आपल्याला हवे तसे लहान मोठे गोळे करून घ्यायचे. वडापावसाठी वडे बनवणार असाल तर गोळे थोडे चपटे बनवायचे. मी अशा प्रकारे गोलाकार आकाराचे गोळे बनवले. वड्यांच्या कव्हरसाठी लागणारं बॅटर आता बनवून घेऊयात. एका बाउलमध्ये 1 कप चणा डाळीचं पीठ म्हणजे बेसन घेतलं. यामध्ये फक्त मीठ घालायचं चवीपुरतं आणि थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये चिमूटभर सोडा घालायचा. सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा पाणी घालायचं आणि पुन्हा थोडं फेटून घ्यायचं. यामध्ये मी हळद घालत नाही आहे, कारण हळद आणि सोडा एकत्र घातलं तर वडे थोडे लालसर दिसतात. खायचा सोडा नाही घातला तरी चालेल, फक्त बॅटर भरपूर फेटून घ्या. गॅसवर कढईत तेल तापत ठेवलंय. आता वडे तळून घेऊयात. बॅटरची कन्सिस्टन्सी पातळ करायची नाही, अशा प्रकारे थोडी जाडसरच ठेवायची, म्हणजे वडे पिठामध्ये छान कोट होतात. आता चमच्याने किंवा हाताने अशा प्रकारे अलगद तेलामध्ये सोडायची. वडे तेलात सोडताना तेल चांगलं गरम झालेलं असलं पाहिजे. मात्र वडे तेलात सोडल्यावर गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवायची. त्यामुळे वड्याचं कोटिंग आतून पण सर्व बाजूने व्यवस्थित भाजलं जाईल आणि वडे मस्त फुलून येतील. सर्व बाजूने उलटवून वडे आपल्याला छान गोल्डन ब्राऊन रंगावर भाजून घ्यायचे आहेत. भाजलेले वडे आता बाजूच्या प्लेटमध्ये काढून घेते. अशाच प्रकारे सर्व वडे भाजून घेते. त्यानंतर बटाटा वड्याबरोबर खाण्यासाठी एक वेगळ्या प्रकारची चटणी दाखवणार आहे तुम्हाला, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा.
सर्व बटाटे वडे भाजून झाल्यावर आता मिरच्या भाजून घेते। मिरच्या भाजताना त्यांना मधून एक चीर द्यायची, म्हणजे तेल अंगावर उडणार नाही। मिरच्या भाजून काढल्यावर त्यावर वरून थोडं मीठ शिंपडायचं। बटाट्या वड्यांबरोबर लसूण चटणी घेतो आपण, पण आज एक वेगळ्या प्रकारची चटणी दाखवते तुम्हाला। अगदी सोपी आहे। अर्धी वाटी दही अशा प्रकारे फेटून घ्यायचं। यामध्ये 1 चमचा चिंच गुळाची चटणी आणि थोडी लसूण पेस्ट घालते आणि आता सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं की झाली आपली चटणी तयार। ही वेगळी चटणी बटाट्या वड्याबरोबर खूप छान लागते। प्लेटमध्ये बटाटा वडे सर्व करूयात। त्याबरोबर तळलेली हिरवी मिरची, त्यासोबत दही व चिंच गुळाची चटणी आणि लसूण चटणी। रेसिपी आवडली तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। एक वडा ओपन करून दाखवते आणि आता व्हिडिओचा एंड करते। पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओसोबत। बाय बाय।